जय हिंद मित्रांनो, आपण याच्या पहिले गुप्त काळ कंप्लीट केला होता. गुप्त काळ कंप्लीट झाला. गुप्त काळच्या नंतर हे आले होते आपले पुष्यभूतिवंश. पुष्यभूतिवंश म्हणजे वर्धन आले, प्रभाकर वर्धन. आपण ते पण बघितलं की गौड शासक शशांकनी बौद्धचं जे झाड होतं ते कापलं होतं. आता आपण बघू साऊथचा. साऊथचा काळ म्हणजे त्याला आपण दक्षिण काळ म्हणतो. साऊथ एज इंग्लिश वापरू आपण, दक्षिण काळ. सो दक्षिण काळला संगम काळ म्हणतात. कोणता काळ? संगम काळ. संगम काळ कारण यांच्यामध्ये मीटिंग्स झाल्या होत्या जास्त संगम कालमध्ये. सो हा संगम काळ चालते 100 ते 250 इसवी सन पर्यंत दक्षिण काळ चालतो. सो संगम काळमध्ये आपण फर्स्ट बघू. 3 मीटिंगा झाल्या होत्या संगम काळमध्ये, त्या बघू मग आपण. संगम काळ. सो संगम कालचा एक राजा होता पांड राजा. पांडवंश, चेर चोल पांड. पांडवंश कुठचे होतं? हे तमिळनाडू. यांच्यामध्ये 3 संगम भाषा म्हणजे 3 मीटिंग झाल्या होत्या या संगम काळमध्ये. सो फर्स्ट मीटिंग झाली होती दक्षिण मदुराईमध्ये, साऊथ मदुराई. पहिली मीटिंग झाली साऊथ मदुराईमध्ये. यांचे जे ऋषी होते ते होते अगस्त ऋषी. अगस्त ऋषी. आणि ही झाली होती बनारस. बनारसमध्ये झाली होती दक्षिण मदुराई. दक्षिण मदुराई यांची कॅपिटल होती आणि जी मीटिंग झाली होती ती झाली होती बनारसमध्ये. याच्यामध्ये 89 राजाला बोलवण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये कवी पण होते मिक्स. 89 राजा प्लस कवी मिक्स. इथे पानितची रचना झाली. पानित नावाचं बुक आहे. त्या पानित नावाच्या बुकवरून आपल्याला माहीत पडते की दक्षिण मदुराई बनारसमध्ये हे जे अगस्त ऋषी आहे ना हे बनारसचे होते. म्हणजे बघा, आपण 2 ऋषी बघितले होते. एक अगस्त ऋषी बघितले होते. आवाज नाही येत आहे. पहिली कुठे झाली म्हणलास? पहिली दक्षिण मदुराईमध्ये झाले होते. मदुराई. आणि जे ऋषी होते ते अगस्त ऋषी होते. कुठचे होते? बनारसवरून आणले होते त्यांना. आपण जेव्हा वैदिक काळ सुरू केला होता तेव्हा बघितलं होतं की 2 ऋषी होते. एक विदेह जे गौतम राहुगड राजाचे हे होते, ऋषी होते, आणि एक अगस्त ऋषी होते. सो त्याच्यातले हे ऋषी आहे अगस्त ऋषी, जे हिंदू धर्माचा प्रचार करत होते. सो अगस्त ऋषी कुठचे होते? बनारसचे. 89 राजा प्लस कवी या मीटिंगमध्ये बोलवण्यात आले होते आणि याच्यामध्ये पानितची रचना केली होती. बुक आहे पानित. त्यावरून आपल्याला माहीत पडते की दक्षिण मदुराईमध्ये पहिली मीटिंग झाली. सो यांच्यामध्ये काहीतरी देव होते जे गॉड. त्या देवचे नाव होते मृगन आणि कार्तिक. सो मृगन आणि कार्तिक कोणत्या काळमध्ये जर म्हटलं की कोणत्या काळमध्ये त्यांचं नाव होतं, सो ते म्हणू शकतो आपण संगम काळ. संगम काळमध्ये. त्यानंतर आता दुसरी मीटिंग झाली कपाटपुरममध्ये. हे सब साऊथमध्ये आहे. कपाटपुरम किंवा अलवय म्हणते याला, अलवया. सो यांचे सुद्धा जे ऋषी होते ते अगस्त ऋषीच होते. अगस्त ऋषी हेड होती. आणि इथे तोल्कापियम लिहिली. तोल्कापियर जे कवी होते त्यांनी तोल्कापियम लिहिली. तोल्कापियम बुकचं नाव आहे. तोल्कापियम बुक नाव आहे. बुक. सो तोल्कापियम कोण लिहिली? तोल्कापियर कवीचं नाव आहे आणि तोल्कापियम त्यांनी बुक लिहिली. आणि याच्यामध्ये 59 राजा लोकांना बोलवण्यात आलं होतं. ओके. सो फर्स्ट झाली दक्षिण मदुराई, सेकंड झाली कपाटपुरममध्ये किंवा अलवय म्हणतो आपण. अगस्त ऋषीच हेड होते. तोल्कापियरने याच्यामध्ये तोल्कापियम लिहिली. पण काय झालं, ही तोल्कापियर बुक गायब झाली किंवा जाळण्यात आली होती असं ती नंतर सांगतो मी तुम्हाला. तोल्कापियरचं ती पाण्यामध्ये वाहून गेली बुक, हे असं पण लक्षात आलेलं आहे. सो थर्ड येते आपलं उत्तर मदुराई. उत्तर मदुराई. सो आयोजक होते नकियरनं आयोजित केली होती ही वाली, नकियर. आणि याच्यामध्ये 49 राजा होते. सो 3 मिटिंगा संगम काळच्या.
फर्स्ट उत्तर मदुराई, सेकंड कपाटपुरम आणि थर्ड होती उत्तर मदुराईमध्ये 3 मिटिंगा झाल्या होत्या. 3 मिटिंगामध्ये फर्स्ट हिच्यामध्ये पानितची रचना झाली, सेकंड हिच्यामध्ये तोल्कापियमची रचना झाली बुक्सची. सो हा होता आपला संगम काळच्या 3 मिटिंगा. त्यानंतर आता आपण 3 वंश बघू, इंडिका, अष्टाध्याय, ऐत्रे. सो हे 3 वंशची चर्चा आहे ना आपल्याला, इंडिका, अष्टाध्यायी आणि ऐत्रे या बुकमधून आपल्याला 3 वंशची माहिती पडेल. आता इंडिका कोण लिहिली? मेगास्थनीज. अष्टाध्यायी लिहिली होती पारनीनी आणि ऐत्रे आपली ब्राह्मण ग्रंथ होते, आठवत असेल तर तुम्हाला, आपण वेदमध्ये शिकलो होतो. ऐत्रे, कोस्तकी, शतपथ, तैत्रे, गोपथ, इफ यू रिमेंबर. ऐत्रे आपण फर्स्ट ब्राह्मण ग्रंथ कोणता होता? ऋग्वेद. ऋग्वेदचा उपवेद आयुर्वेद आणि आयुर्वेदचा अजून ब्राह्मण ग्रंथ होता ऐत्रे. सो आपण या 3 पुस्तकावरून आपल्याला ह्या 3 वंशची माहिती पडते. फर्स्ट होता चेर, सेकंड होता चोल. हा बोल. अष्टाध्याय आणि ऐत्रे कोण कोण लिहिली सांगा मला. अष्टाध्याय लिहिली पारनीनं, ऐत्रे नाही माहित कोणी लिहिली. तर ऐत्रे ब्राह्मण ग्रंथ आहे आपला, जसं ब्राह्मण ग्रंथ मध्ये येते ऐत्रे आपलं. तिथे लिहून नाही ऐत्रे कोणी लिहिली, तर नाही तर सांगितलं असते. हा, चेर, चोल आणि पांडवंश. इंडिका लिहिली मेगास्थनीज. चेर, चोल, पांड 3 वंशांची माहिती आपल्याला मिळते या 3 बुकातून. कोणते बुक? इंडिका, अष्टाध्याय आणि ऐत्रे. चेर, चोल, पांड. सो आपण आता फर्स्ट वंश पाहू, चेर वंश. साऊथचा वंश चेर. याला पर्वतीय देश सुद्धा म्हणते, पर्वतीय देश, माउंटेनियस कंट्री, कारण माउंटेन मध्ये होतं. पर्वतीय देश म्हणजे माउंटेनला जास्त फॉलो करे. हे यांची राजधानी होती चेरापट. चेरापट और केरलपुत्र म्हणे, सॉरी, चेरापट और केरलपुत्र म्हणत होते या चेर वंशला. चेर वंशचं दुसरं नाव काय होतं? चेरापट किंवा केरलपुत्र. चेरापट किंवा केरलपुत्र यांचं दुसरं नाव होतं, जसं टोपण नाव म्हणू शकतो आपण. त्यानंतर यांची राजधानी होती करूर. राजधानी 2 आहेत का? राजधानी नाही, राजधानी एकच आहे. राजधानी होती करूर आणि चेरापट आणि केरलपुत्र यांचं नाव होतं. ओके, आता केरलपुत्र नाव आहे समजून ही कुठची असेल? केरळाची असेल, तामिळनाडू जवळचं केरळ आहे तिथे, आणि त्यांचा वंश थोडा मोठा होता. चेरापट, केरलपुत्र आणि यांची राजधानी होती करूर. यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण. जे राजधानी काय म्हणलास? करूर. करूर यांची राजधानी होती करूर. यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण. आमच्या धनुष्यबाणला मध्या. चेर म्हणतो ते काय म्हणते? धनुष्यबाणला मध्या. चेर शिवसेनेचे सहाय्यक होते असे म्हणू शकतो. शिवसेना चेर पासून प्रभावित झाली आणि धनुष्यबाण आपला सिम्बॉल बनवला. सो लक्षात ठेवायचं, शिवसेना कोणापासून प्रभावित झाली? चेर. तो चेरचं सिम्बॉल काय राहील? धनुष्यबाण. ओके, सो यांच्यामध्ये एक राजा होता उदाईन जरेल. उदाईन जरेल हा चेरचा होता. यांनी महाभारतमध्ये जे युद्ध झालं होतं ना, त्या लोकांनी जेवण वाढलं होतं असं म्हणण्यात आहे. उदाईन जरेल. उदाईन नाही, उदाईन कोण होता आपल्याला आठवते ना? बिंबिसारचं पोरग उदाईन होतं. उदाईननं बापाला मारलं होतं, काय भाला मारला, पितृहत्या केली होती शिद्धा 4 चौकात. सो हा उदाईन जरेल होय. उदाईन जरेलनं काय केलं होतं? महाभारतच्या लोकांमध्ये खाना वाटला होता. ओके, खरंय का? हो खरं आहे. बिनफालतू शिकून राहिलो का मी? बहीण मी शाला ट्रस्ट नाही आहे लोकांना. ट्रस्ट नाही रे, म्हणजे त्या काळात त्या काळातलं जसं महाभारत झालं होतं ना, 3000 मध्ये झालं होतं BC मध्ये महाभारत, असं म्हटलंय ते. ओके, सो हा आधीचा वंश होता ना, आधीचे खूप आधीचे, हे जे छोटे छोटे नव्हते का हे वाले, त्यांच्या आधीचे. सो यांनी महाभारतच्या लोकांनी जेवण वाटलं असं म्हणण्यात आहे बा. कोण विचारणार आहे? कोण पाहायला जाणार आहे? जे आपल्याला लिहून आहे ते वाचा लागणार आहे आपल्याला. आपण हिस्ट्री बदलू शकत नाही. हिस्ट्रीमध्ये कसं आहे, जे आहे ते ॲज इट इज आपल्याला वाचा लागते. सो आणि अँशियंट हिस्ट्रीचं असं आहे, थोडं लक्षात ठेवा, टेन्शन फ्री राहा. हां, आता त्याच्यानंतरचा राजा होते सेनगुटवन. सेनगुटवन याला लाल चेर सुद्धा म्हटलं जाय. लाल चेर.
सेनगुटवनला लालचेर म्हणत जाय. याच्या काळात कणगी पूजा चालू होती. कणगी म्हणजे होते बायको, पत्नी. पत्नीची पूजा म्हणजे बायांची पूजा यांच्या याच्यात चालू होत होती. सो याच्यावरून हे लक्षात येते की बघा, आता पण जर आपण बघितलं ना तर साऊथमध्ये बायांना जास्त अहमियत देते, म्हणजे जास्त काय बोलते रिस्पेक्ट देते साऊथमध्ये. सो चेरमध्ये सुद्धा माहीत पडते कणगी पूजा होत होती, बायांची पूजा होत होती, म्हणजे कणगी पत्नींची पूजा होत आहे. सो ॲज इट इज म्हणू शकतो त्या देवींची पूजा अजून जास्त होत असेल. सो मातृसत्तात्मक जास्त देश होते हे साऊथवाले राज्य. ओके. सो कणगी पूजा सेनगुटवनच्या याच्यात चालू होती ना. सेनगुटवनला काय म्हणतात, लालचेर. आता हे श्रीलंकापर्यंत यांचं राज्य होतं म्हणतो ते सेनगुटवनचं राज्य कुठपर्यंत, श्रीलंकापर्यंत. यांच्याच एक बंदरगाव होता ज्याचं नाव होतं बंदरचेर. बंदरगाव सी पोर्ट, त्या सी पोर्टचं नाव होतं बंदर चेर. चेर वंशचा आहे तर चेर, बंदरचेर. ओके. सो त्यानंतर बघू आपण पांडवंश. चेर, पांडवंशची राजधानी होती मदुरई. चेरच्या नंतर यांच्याकडे पैसा बहुत होता. कारण आपण जर बघितलं संगम काळची जे 3 मिटिंगा घेतल्या होत्या ना, ह्या पांडवंशनच घेतल्या होत्या 3 मिटिंगा. सो यांच्याकडे पैसा बहुत होता. यांच्याच वेळेस संगम काळ झाला मिटिंगा. पांड्याच्याच काळात संगम काळ झाला का? हा, पांड्याच्याच काळात संगम काळ झाला, कारण की यांनाच फंडिंग दिली होती ना, पैसा बहुत होता यांच्याकडे, पैसावाले होते. हे होते मातृसत्तात्मक. हिस्ट्रीवरून आपल्याला कसं माहीत पडते की हिस्ट्रीची साऊथचा जे काळ होता ते मातृसत्तात्मक होता, असा जर प्रश्न आला आपल्याला, येणार तर बिलकुल नाही, कारण हा एन्शंटचा आहे. सो आपण चेरचा रेफरन्स देऊ शकतो, पांडचा रेफरन्स देऊ शकतो की मातृसत्तात्मक होता. सेनगुटवननं कणगी पूजा चालू केली होती. सो असं लिहा लागेल आपल्याला. डायरेक्ट क्वेश्चन नाही येऊ शकत, पण आपण क्वेश्चन मध्ये लिहू तरी शकतो ना. उदाहरण करून हे काय करतो रे, मोतीचा व्यापार करत होते. कुठं, इराककडे मोतीचा व्यापार, इराण पर्यंत पोहोच होती यांची. अजून यांच्या वेळेस जो ऋषी होता, ऋषी कोणते होते यांच्या वेळेस, कोणते ऋषी सांगितले होते आपण, ऑगस्ट ऋषी. ऑगस्ट ऋषी होते. हे काय करे, समुद्राची पूजा करत होते. समुद्र पूजा. तो राजा होता नेडिओम राजा. नेडिओम. यांचे बंदरगाव होते काहीतरी, त्या बंदरगावचं नाव होतं कोरियाल आणि सालियूर. कोलियार आणि सालियूर असं बंदरगाव होते यांचे. कोरियाल आणि सालियूर यांचे बंदरगाव. ओके, समजत आहे. सो पांड राजांचा चांगला इन्फ्लुएन्स होता. आधी जे चोल शासक होते ना, हे जे चोल शासक हे पांडच्या हाताखाली काम करायचे, चोल शासक. सो पांडनी काय केलं की या चोल शासकने मारलं. पण 450 वर्षानंतर चोल शासक अजून जमा झाले आणि ह्या पांड शासकले मारलं आणि स्वतःचं जे शासन आहे ते चालू केलं. आता चोल शासक बघू, थोडंसं चोल शासक बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ थोडी. सब हे साऊथवालेच आहे वाले, हे कर्नाटक, तमिळनाडू इच्छेच आहे. मदुराई म्हटलं तमिळनाडूमध्ये, दक्षिण मदुराई. जे सर्वात साऊथचा भाग होता ना तो होता मदुराई. पण तो काय झालं, पाण्याच्या मला एक तर सांग, आता चेर केरळच्या साईडला येतं का तमिळनाडूमध्ये? केरळच्या साईडला चेर येतं, तमिळनाडूच्या साईडमध्ये येते चोल. पांड पण येते तमिळनाडूच्या साईडमध्ये. ओके, जाऊ समोर. चल. सो आता बघू आपण चोलचं सिंबल होतं बाघ. यांच्यामध्ये काय काय सापडलं होतं, सुती वस्त्र सापडले. सुती वस्त्र घालत होते वाले. उपजाऊ जमीन होती यांची, कारण हे नाही का कावेरी नदीचा जो डेल्टा आहे ना तिथं यांचं हे होतं, काय म्हणते, राज्य होतं. सो यांची जी जमीन होती ना ती खूप उपजाऊ होती, खूप अति उपजाऊ जमीन होती. म्हणजे जे 10 एकरमध्ये उगते ना ते 1 एकरमध्ये उगू शकत होते वाले, एवढी उपजाऊ जमीन होती यांची, विचार करा. ओके. यांची नौसेना स्ट्रॉंग होती. यांनी नहर बांधलं कावेरी नदीपाशी.
ज्यांनी श्रीलंकावरून दास आणले होते नहर बांधासाठी 10,000. ओके. आणि आधी हे सामंत होते, कोणाचे? पांडवंशचे. सामंतच मग राजा झाले. किती? 450 वर्षानंतर यांनी पुन्हा बदला घेतला होता. कोणापासून? पांडवंश पासून. समजत आहे? चेर, चोल, पांड. सो बस एवढंच होतं, चेर, चोल, पांडवंश. जर तुम्हाला अजून इम्पॉर्टन्स पाहायचं आहे चेर चोल वंश, तर पिक्चर पहा पोनियन सेल्वन. हा. आता आपण साहित्य बघू की यांच्या याच्यात काय काय लिहिण्यात आलं होतं. सो फर्स्ट बघा, फर्स्ट लिहिण्यात आलं होतं पाणीत. त्यांचा पिरियड सांगितलं नाही तिघांचा पिरियड गुगलवर करून घ्यायचा. गुगलवर करून घ्यायचा पिरियड. 100 ते 250 म्हटलं होतं ना आपण, संगम काळ. 100 ते 250 संगम काळ. त्याच्यानंतर 250च्या नंतर बघा 450 चालतं. सो म्हणू शकता आपण हे 600 पर्यंत जाते यांचा काळ. इसवी एडी पासून चालू आहे, तो 600 एडी पर्यंत त्यांचा काळ जाईल. ओके, गॉटचा. ओके. सो सेकंड लिहिली होती तोल्कापियम, जी की पाण्यामध्ये वाहून गेली होती पण सापडली. तोल्कापियरनं लिहिली होती. तमिळची बायबल आहे, तिला म्हणते कुराल. तमिळची बायबल. तमिळची बायबल कोणती? कुराल. एक अजून बुक लिहिला होती जीवक चिंतामणी, जैन धर्माची होती ती. जीवक चिंतामणी ही कोणत्या धर्माची बुक आहे? जैन धर्म. मणिमेखलम, एक मणिमेखलम बुक लिहिण्यात आली. मणिमेखलम. आणि एक बुक लिहिण्यात आली होती शिल्पाधिकारम. ओके, समजत आहे का? ओके, शिल्पाधिकारम. हा. सो आता मी सांगतो बुक बद्दल थोडी, जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे तर बुक बद्दल इन्फॉर्मेशन देऊ का? ऐका ना. सो आपण बघू मणिमेखलम. मणिमेखलम मध्ये काय बघा, कोवलन प्लस कणगीची कहाणी आहे. कोवलन प्लस कणगीची कहाणी. आता बघा, माधवी नावाची एक नर्तकी होती. माधवी नावाची नर्तकी होती. आता काय झालं, माधवी नावाची नर्तकी होती आणि ही होती काय म्हणते, राजा, काय म्हणते, जी राजा होता ना, राज्य होतं माधवीचं राज्य होतं. सो काय झालं, कोवलन नाही काय पायल आणली होती. कोवलननं कणगीसाठी पायल आणली. सो ती काय झालं की जी माधवीची पायल आहे ना, सेम पायल माधवीसारखी कोवलननं आणली, विकत घेतली होती तिच्यासाठी. आता त्यानं कुठून घेतली ते तर माहीत नाही. सो कोवलननं काय केलं की कणगीला पायल गिफ्ट केली. आणि मग आता ही जी माधवी होती, माधवीने लावलं सर्च करायला की माझी पायल हरवली, कोण चोरली बघा. मग हिचे जे सैनिक होते ना, सैनिकले दिसली कणगीच्या पायामध्ये ही वाली पायल. सो आता कणगीने विचारलं का तुला पायल कोणा दिली? तो म्हणे कोवलननं दिली, माझ्या लवरनं दिली. सो मग माधवीनं काय केलं, कोवलनले पकडलं. आणि कोवलनला काय केलं, त्याला फाशीची सजा दिली. तू म्हणे माझी पायल चोरली म्हणून फाशीची सजा दिली. माधवीनं कोवलनला. माधवी कशी देणार ते की कोणती? काय म्हणलं? अरे माधवी ही होती, राजा होता, राजा काम ते राजाची पत्नी होती, ही वाली चांगली डान्सर पण होती माधवी. आता हिची पायल झाली चोरी. आता हिला वाटलं का कोवलनच घेतली, तर माधवीनं काय केलं, कोवलनले फाशीची शिक्षा दिली, कारण की तू माझी पायल चोरली म्हणे. सो सर्व राज्यासमोर याला फाशीची शिक्षा दिली आणि कणगी ते पाहत होती. मग कणगीले पाहू राग आला. कणगीने दिला श्राप की तुम्ही सगळे मरून जाणार. तर मग सगळेच मरून गेले मग त्या राज्याचे काही कालानंतर. आणि नंतर ह्या दोघांची पोरगी झाली, जी प्रेग्नेंट असं नाही वाली, तर तिचं नाव होतं शिल्पा. आणि त्याच्यानंतर एक नवीन बुक लिहिण्यात आली होती, शिल्पाधिकारम. समजलं? शॉर्ट स्टोरी.
मणिमेकलम आणि शिल्पाधिकारम. सो ही एक स्टोरी होती, पण त्या कामाची काय नाही म्हणा आपल्या, पण जाऊ दे, थोडी बुकात काय होतं ते. सो त्याच्यानंतर आता बघू आपण वाकाटक साम्राज्य. वाकाटक साम्राज्य सातवाहनचे सामंत होते. सातवाहन माहिती ना, पुढे शिकलो आपण. हसीन मसूक सहा सातवाहन, यज्ञश्री सप्तगती सर्वात शेवटचा शासक होता सातवाहनचा. सो सातवाहन हा बरोबर. सो वाकाटकचे सातवाहनचे सामंत कोण होते? वाकाटक. सो आता वाकाटक बघू. वाकाटकची राजधानी होती बरार. यांचं धर्म म्हणजे सातवाहनचे सामंत वाकाटक. हा, सातवाहनचे सामान वाकाटक. सातवाहन वंश संपला, त्यानंतर वाकाटकनं आपली पॉवर वाढवली आणि स्वतःला राज्य, सेपरेट राज्य बनवलं. यांची जी जात होती ते ब्राह्मण जातीचे लोक होते वाले. कोणत्या जातीचे लोक? ब्राह्मण जातीचे लोक. कोण? वाकाटक. विंध्यशक्ती पर्वत होतं यांच्या जवळपास. विंध्यशक्ती पर्वत, विंध्याचल पर्वत म्हणू शकतो आपण, विंध्यशक्ती पर्वत. सो यांचा एक राजा होता, प्रतापी राजा. त्याचं नाव होतं प्रवरसेन. यांनी काय केलं होतं? 4 अश्वमेघ यज्ञ केलं आणि 1 वाजपेयी यज्ञ केलं होतं. प्रतापी राजा कोण? प्रवरसेन यांचा 4 अश्वमेघ यज्ञ आणि 1 वाजपेयी यज्ञ केलं होतं. समजत आहे का? हा. त्यानंतर बघू आपण रुद्रसेन. रुद्रसेनचं आणि चंद्रगुप्त द्वितीयचं युद्ध झालं होतं. आणि चंद्रगुप्त द्वितीयची बायको कोण होती? देवी. सो आता बघू आपण चालुक्य वंश. एवढंच होतं यांचं, जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. त्यांच्यात जे मंदिर झाले ते महत्वाचं आहे ना रे. काय करायचंय तुला? काय सांगू? मंदिर काय काय झालं त्यांच्या ह्याच्यात, आर्किटेक्चर काय काय झालं, आर्किटेक्चर म्हणताय का तू? सेपरेट काय काय झालं ते सेपरेट शिकू आपण. ते सेपरेट घेतोस का? हा, आर्ट मूर्तिकला, मंदिर कला, हे जे आहे ना सेपरेट घ्यायचं. हे याच्यामध्ये जर टाकाल ना तर तुमच्या डोक्याच्या वरतून जाईल. सो ऑलवेज जर सेपरेट घेतलं तर मस्त समजते. सो मिक्स नाही करायचं. हा, आता जाऊ आपण सर्वात शेवटचा टॉपिक, चालुक्य वंश बघू. चालुक्य वंश. सो 3 येते चालुक्य वंश. वातापी, त्याच्यानंतर येते कल्याणीचे चालुक्य वंश, आणि थर्ड येते बेंगीचे चालुक्य वंश. बेंगी, वातापी, कल्याणी, बेंगी. वातापी, कल्याणी, बेंगी. सो चालुक्य वंशची स्टोरी थोडी चांगली आहे. सो फर्स्ट बघू आपण वातापीचे चालुक्य. वातापीच्या चालुक्याचा संस्थापक होता तो होता जयसिंह. जयसिंह यांचा संस्थापक होता, फक्त संस्थापक होता. म्हणजे त्यानं पूर्ण असं काय केलं नाही, त्यांनी फक्त असं स्टार्टिंग केलं का हा चलो वातापी आपला वंश, चलो वातापी. त्याच्यानंतर जो कीर्तिवर्मन होता ना, कीर्तिवर्मन प्रथम, हा होता निर्माता, खरा निर्माता म्हणू शकतो आपण. कीर्तिवर्मन प्रथम, की ज्यानं खरंच आपलं वंश चालू केलं. कीर्तिवर्मन हा, वातापीचा ओरिजिनल संस्थापक जर म्हणू शकतो, निर्माता म्हणू शकतो तो कीर्तिवर्मन, पण नावानुसार जयसिंहले म्हणल्या जाते. सो आता आपण बघू की यांचा पण प्रतापी राजा बघू. यांचा प्रतापी राजा होता पुलकेशिन द्वितीय. म्हणजे खतरनाक राजा होता, म्हणजे जिंकण्याचं, युद्ध करणं. या पुलकेशिन द्वितीय यानं 3 युद्ध केले होते हर्षवर्धन सोबत. हर्षवर्धन सोबत युद्ध झालंच नाही, कारण ते पार नाही करू शकले होते. महेंद्रवर्मन सोबत युद्ध केले यांनी, आणि महेंद्रवर्मनला हरवलं होतं. आणि नरसिंहवर्मन, जे आपण नंतर शिकू वर्मन साम्राज्य का होतं, नरसिंहवर्मननं पुलकेशिन द्वितीयला हरवलं. फक्त थोडं लक्षात ठेवा, नरसिंहवर्मनले पुलकेशिन द्वितीयनं हरवलं होतं. ओके. सो यांनी काची जिंकली होती, त्याला काचीकोंड पण म्हणे. यांले काचीकोंड.
ओके, समजत आहे का? हा. सो यांनी काची जिंकली तर काची कोण म्हणे. आणि यांचा एक सर्वात शेवटचा शासक होता तो होता कीर्तिवर्मन द्वितीय. नंतर जे यांचे हे होते सामंत होते दंतीदुर्गनं काय केलं की कीर्तिवर्मनले मारलं आणि आपला सेपरेट चालुक्य वंश स्थापित केला. ओके, समजत आहे का? दंतीदुर्गनं कोणता वंश चालू केला होता? त्यांचा राष्ट्रकूट वंश चालू केला. मग राष्ट्रकूट. सो आता आपल्याकडे ऑप्शन आहे की आपण राष्ट्रकूट शिकू शकतो डायरेक्ट, किंवा आपण कल्याणीचा चालुक्य शिकू शकतो. पण मी राष्ट्रकूट वंशची थोडी इन्फॉर्मेशन देऊन देतो. नाही रे. हा, हॅलो. हा बोल ना. आता वातापी झाले, सिक्वेन्सने घे ना, वेंगी चालुक्य घे ना लगेच. हा, घेतो. नंतर आपण बस थोडं इन्फॉर्मेशन देणं गरजेचं वाटते मला, कारण करेक्ट नाही होईल तुम्हाला. सो राष्ट्रकूटचा जो संस्थापक होता ना तो होता दंतीदुर्ग. आणि यांचा सर्वात शेवटचा होता तो होता कर्क द्वितीय. आणि जे यांचे सामंत होते तैलप द्वितीयने यायला हरवलं होतं राष्ट्रकूट वंशले. सो नाही, कर्क द्वितीयनं तैलप द्वितीयला हरवलं. जे सामंत होते युद्ध झाले होते त्याच्यानंतर मग आपण झालं. मग राष्ट्रकूट वंशचे एवढंच आहे, नंतर तुम्हाला डीपमध्ये शिकवेल राष्ट्रकूट वंश. सो संस्थापक होता दंतीदुर्ग आणि सर्वात शेवटचा होता यांचा कर्क द्वितीय. आता बघू आपण कल्याणीचा चालुक्य. आता कल्याणी चालुक्यमध्ये काय होते बघू. सो कल्याणी चालुक्य. आता कल्याणी चालुक्यमध्ये कसं चालू झालं होतं माहिती आहे तुम्हाला? हा जो तैलप द्वितीय आहे ना, ज्याने चालू केलं होतं. तैलप द्वितीय हा होता संस्थापक कल्याणीचा चालुक्यचा. सो म्हणजे याच्यावरून काय माहित पडते की जे कर्क द्वितीय सोबत युद्ध झालं होतं कोणाचं? तैलप द्वितीयचं. त्यामध्ये तैलप द्वितीय जिंकला आणि कर्क द्वितीयला हरवलं. सो वातापीच्या चालुक्याच्या नंतर येते आपला राष्ट्रकूट वंश, आणि राष्ट्रकूट वंशच्या नंतर येते आपला कल्याणीचा चालुक्य. सो राष्ट्रकूट मध्ये सुद्धा 7 शासक आले होते, ते आपण नंतर शिकू. ओके. सो आता बघू तैलप द्वितीय. यांची राजधानी होती ती होती कल्याणी. कारण कल्याणीचे चालुक्य, तर राजधानी काय राहण्याची? कल्याणी. ओके. यांचा एक राजा होता सोमेश्वर. सोमेश्वरनं सुसाईड केली होती. सोमेश्वरनं काय केली? सुसाईड केली ती. समजत आहे का? सोमेश्वरनं सुसाईड का केली माहिती आहे का? जे चोलचा शासक होता राजराज, याच्या ख्वापनं, मोठ खतरनाक ख्वाप होता राजराजचा. सो याच्या ख्वापनं सोमेश्वरनं सुसाईड केली की झालं, मी नाही राहू शकत बा, मी जानच पर्यंत. याच्यानंतर येते विक्रमादित्य 6. यांच्या वेळेस कवी होते बिल्लन आणि ज्ञानेश्वर. कोणतं तरी ग्रंथ लिहिता बघ. काय म्हणताय का? काय म्हटलं? बिल्लनचा ग्रंथ आहे ना रे, विक्रम देवचरितम. बिल्लननं लिहिलं विक्रम देवचरितम आणि ज्ञानेश्वरनं लिहिलं मिताक्षरा. ओके. सो याच्यानंतर यांचा शेवटचा शासक येते तो होता सोमेश्वर 4. सर्वात शेवटचा शासक, अंतिम. एक सोमेश्वरनं तर सुसाईड केली होती. हा सोमेश्वर 4 यांचा अंतिम शासक. आणि बेंगीबद्दल तेवढी चर्चा आहे नाही आणि तेवढं लिहून पण नाही हिस्ट्रीमध्ये, फक्त बेंगीचं नाव होतं की वातापी, कल्याणी आणि बेंगी. सो इथे आपला संपला चालुक्य वंशमध्ये एवढंच होतं. आणि त्यानंतर येते पल्लव वंश. त्याच्यानंतर चोल वंश अजून सांगू आपण, कारण की चोल वंश आपण फर्स्ट आधीच शिकलो होतं की जो पांडच्या शासनमध्ये जे सामंत होते चोल, थोडा आवाज उचलला होता त्यांनी,
ते की पांड लोकांनी पहिले दाबलं होतं, पण 450 वर्षानंतर चोल अजून हे आले आणि त्यांनी आपलं साम्राज्य चालू केलं होतं. समजलं? सो बस आजच्यासाठी एवढंच. आज आपण थोडं रिवाइज करू आपण काय काय घेतलं तर, कारण अरे लगेच चोल घे ना, चोल पांड्य. अरे नाही रे, मोठे ते जॉग्राफी घ्यायचं आहे आपल्याला 15 मिनिटांनी. सो थांब आता मला थोडं बंद. हाँ दोस्तों, आज का क्लास खत्म. समझा या ना समझा कमेंट कीजिएगा. हाँ चलो बाय बाय, जय हिंद.